नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण श्रावणी सोमवार विशेष दूध न आटवता एकदम क्रीमी हलवाई स्टाईल सीताफळ बासुंदी कशी बनवायची हे पाहणार आहोत. सीताफळ बासुंदी हा एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट असा गोड पदार्थ आहे. सीताफळाच्या रसाने किंवा गराने ही बासुंदी आणखी चविष्ट आणि सुगंधी होते. ही बासुंदी कोणत्याही सणाला तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता झटपट सीताफळाची बासुंदी बनवायला सुरुवात करूया. सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी प्रथम आपण दूध गरम करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यात 1 लिटर गाईचे दूध गरम करण्यास ठेवले आहे. इथे तुम्ही फुल फॅट क्रीम दुधाचाही वापर करू शकता, पण गाईचे दूध पचण्यास हलके असते म्हणून मी इथे घेतले आहे. आता दूध गरम होत असतानाच त्यातील 4 मोठे चमचे दूध एका वाडग्यात काढून घेऊया. हे दूध नंतर वापरणार आहोत. आता अशा प्रकारे ढवळून दूध वरील साय दुधातच अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यामुळे जी बासुंदी आहे ती अगदी क्रीमी अशी तयार होते. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पाहू शकता दुधाला उकळी आली आहे. तोवर आपण एक स्लरी बनवून घेऊया. जे आपण दूध बाजूला काढून घेतले होते त्यामध्ये मोठे 4 चमचे मिल्क पावडर घालूया. ही मिल्क पावडर अनस्वीटन आहे. आता त्यात आपण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया. इथे कॉर्नफ्लॉवर जर आवडत नसेल तर गव्हाचे पीठ व्यवस्थितपणे चाळून तेही इथे घेतले तरी चालेल. आता दोन्ही जिन्नस अगदी दुधात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे स्लरी पूर्णपणे तयार झाली आहे. ती लगेचच आपण बाजूला ठेवूया आणि दूध थोडेसे व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. आता दुधाला दणदणीत उकळी आल्यावर लगेचच त्यामध्ये पाऊण वाटी पिठी साखर घालूया. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता पुन्हा दूध अगदी चमच्याने अशा प्रकारे एकसारखे ढवळून घेऊया, म्हणजे साखर अगदी व्यवस्थितपणे दुधात विरघळेल. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर दुधामध्ये साखर व्यवस्थित विरघळून घेतल्यावर लगेचच आपण जी स्लरी तयार करून घेतली होती ती आता आपण त्यामध्ये घालूया. अशा प्रकारे थोडी थोडी करून स्लरी त्यामध्ये घालायची आहे आणि एका हाताने चमच्याने दूध एकजीव करत राहायचे आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. अशा प्रकारे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी दूध घट्टसर होईस्तोवर साधारणतः 3 ते 4 मिनिटे आटवून घ्यायचे आहे. इथे आपण स्लरी दुधात घातल्यामुळे दूध आटायला जास्त वेळ लागत नाही. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहू शकता दूध अगदी व्यवस्थितपणे घट्टसर झाले आहे. अजून 1 ते 2 मिनिटे हे दूध मी व्यवस्थितपणे आटवून घेणार आहे. पाहू शकता दूध अगदी व्यवस्थितपणे आटले आहे. आता गॅस बंद करूया आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घेऊया. साधारणतः 1 तासानंतर बासुंदी पूर्णपणे थंड करून घेतल्यावर लगेचच 2 वाट्या सीताफळाचा गर घालूया. इथे मी अर्धा किलो सीताफळे त्याचा गर काढून घेतला आहे. आता सीताफळाचा गर बासुंदीत घातल्यावर अशा प्रकारे व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट बासुंदी तयार झाली आहे आणि किती क्रीमी टेक्स्चर बासुंदीला आले आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये साधारणतः 1 तासभर थंड करून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली एकदम क्रीमी टेक्स्चर हलवाई स्टाईल अशी सीताफळ बासुंदी. ही सीताफळ बासुंदी तुम्ही नैवेद्यासाठी किंवा डेझर्टसाठी बनवू शकता. फारच अप्रतिम अशी लागते. फक्त ही जी सीताफळ बासुंदी आहे ती बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जेव्हा आपण स्लरी उकळत्या दुधात घालतो तेव्हा थोडी थोडी करून घालायची आहे आणि एका हाताने दूध सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे दुधाला लगेचच क्रीमी टेक्स्चर येते. आणि दूध आटवायला जो वेळ लागतो
तो लागत नाही. म्हणून अशा प्रकारे सीताफळ बासुंदी तुम्ही नैवेद्यासाठी किंवा डेझर्टसाठी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.